हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सागरी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी सुख झाले हो सागरी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले Kotale utadri, kotale utadri, papa utadri, kotale utadri, kotale utadri, kotale utadri, utadri, wahai bharava, wamadava bharava, wamadava bharava, wamadava bharava. शांती तेथे देवाची तेथे देवाची वसती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती दया क्षमा शांती
देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती पावे धावूनी या घरात राहे धरुनी या तारा आहे धरुनी या तारा राहे धरुनी या तारा पावे धरुनिया घरा राहे धरुनी थारा राहे धरुनी थारा राहे धरुनिया थारा कीर्तनाचे वाटे बरडिया चालोटे बरडिया चालोटे बरडिया चालोटे पावे धावनिया घरा राहे धरुनिया तारा राहे धरुनिया तारा राहे धरुनिया तारा पावे धावनिया घरा राहू धरुनिया घरा राहू धरुनिया घरा राहू धरुनिया घरा पूजा नाम देव तुका मने गडे पूजा नाम देव पूजा नाम देव जोडे पूजा नाम देव पावे धावनिया घरा 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 राहे धरुनिया तारा राहे धरुनिया पावे धावनिया घरा राहे धावनिया तारा राहे धावनिया तारा राहे धावनिया तारा जय जगदोबार दया क्षमा शांति 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 देवाची वसती देवाची वसती पावे धावनिया पावे धावनिया देवाची वसती देवाची वसती पावे धावनिया पावे धावनिया राहो धावनिया तारा
दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावोनिया घरा राही धरोनिया तारा कीर्तनाचे वाटे बराडी ऐसा लुटे पावे धावोनिया घरा राही धरोनिया तारा तुका म्हणे घडे पूजा नाम देव जोडे पावे धावोनिया घरा राही धरोनिया थारा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची
त्यांच्या कृपादाने कथित विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा जुगरुला धुलू पवन झालो शराशरी जयांची अखिल स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरु ते नमस्कारून आता पिढाला दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावून या घरा राये धरवून या थरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वांदरी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा मुक्काम करत आजचा 6वा ना 4था लवकर पोहोचताय मला 4था दिवसाचा ठीक आहे ना 4th दिवस आज आपण या पळसदेव या ठिकाणी भांडेपट्टी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्याला आग्रहापासून निमंत्रण देऊन सुद्धा आपल्याला आपल्या आचरण केलं साधू संतांचं पूजन केलं त्यांना धन्यवाद देतो ऐका थोडी मला पण येते नाही मी संदेशी नाही पण थोडं 20 रुपये मी ग्रस्तीच आपण मुक्काम करत मदल करत आपण चाललेलो आहोत या दरवर्षीप्रमाणे आपण या वस्तीवरती आज आपण मुक्कामी आहोत आणि मुक्कामी ठिकाण हरिपाठ झाला आता कीर्तन सभा 1 तासाची आहे 1च तास उरला पंडित महाराज बरं का ते एका तासामध्ये थोडंसं भावार्थ पाहणार आहोत थोडं प्रयोजन थोडं वेगळं केलं होतं मी पण चला भगवंताची कृपा आहे देहुरवासी जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय ज्यांना संसार लाथाळला देहाला अग्निरूप केलं आणि स्वदेह वैकुंठाला गेले असे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करत असताना संत प्रकरणातला संतांच्या ठिकाणी असणारे गुण प्रतिपादन करत असताना देवाचा पत्ता सांगतात जगद्गुरु जगतवंद्य तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून साधू संतांच्या जीवनामध्ये येणारे ते काय अलंकार आहेत ना ते अलंकार जोपर्यंत भगवान परमात्मा आपला होत नाही किंवा त्याला आपलं जर करायचं असेल ना तर ते अलंकार पहिले धारण झालं पाहिजे हे संतांची वृत्ती आहे ऐका विश्वनायक जो जग चालवतो त्याला जर आपलंच करायचंय आणि आपलं करायचंय म्हणून तर आम्ही बर का मुक्काम करत पायी दिंडी सोहळा चाललेला पण खरं सांगा मावशांनो चहा पेल्यावर हरिपाठात नाचावा का नाही नाचावा हरिपाठ हा माऊली महर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा आहे बर का एक उडी जर तुम्ही मारली ना एक उडी बर का ऐका एक उडी तुम्ही जर मारली ना अंधारात तुमची सवय तुम्हाला एक उडी जर तुम्ही मारली ना 42 पिढ्यांचा तुम्ही उद्धार करता इकडे 21 आणि तिकडे 21 हरिपाठात आणि एक उडी घरी जर मारली अरे लेकरा बाजू सुद्धा वाटून होते माती कपाळ लावा लागती एक उडी घरातली आणि इथले 42 पिढ्यांचा उद्धार होतो का नाचू नाही चाललंय ना आपण त्या क्षेत्रामध्ये चाललंय ना आता साहजिकच आहे आता इथं आलंच पाहिजे ना इथं नाचलंच पाहिजे पंढरपूरला जर जायचं असेल ना तर कसं जावं लागतं महाराज म्हणजे नाचत जाऊ त्याच्या शेळ्या ते शेती प्रमाण झाले कसं जावं लागत मुख्य नाचलं पाहिजे का नाही आम्ही सावकाश होऊ द्या पूर्ण दमानी द्या वास येतो इकडं मी काय सांगत होतो कीर्तन ना 42 पिढ्यांचा उद्धार जर व्हायचा असेल ना परमात्मा मध्ये अरे एक कलियुग इथपर्यंत जाऊन पोहोचलोय आपण आपल्या असणाऱ्या लहान बाळाला आपल्या मुलीला गावामध्ये स्टेजवर नाचवतोय तिथं नाही लाज वाटत हरिपाठात कीर्तनात नाचायचं जर लाज वाटत असेल तर मग याच्यासारखा महाराष्ट्र कुठंच नाही
संजयराव विठाल नाचायचं ना तुम्हाला, नाचा ना. इथं नाचायचा अधिकार साधू संतांना दिलाय. जनाबाई म्हणते, जनाबाई नाचत होती इथं. जनाबाई नाचत होती ना. नाचू कीर्तनाच्या ज्ञान दीप यारे नाचो प्रेमानंदे, यारे नाचो प्रेमानंदे, रामनामाची आठवण, रामनामाची आठवण. यारे नाचो प्रेमानंदे, यारे नाचो प्रेमानंदे, रामनामाची आठवण. एक इतकं सुंदर प्रमाणे यारे नाचू नाचू प्रेमानंदे, प्रेमाने नाचू महाराज. आणि या जगतामध्ये फुकट मिळलेलं प्रेम तुम्हाला आध्यात्मिक विषयामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हे प्रेम फुकट वाटलं जातं बरं का. फुकट वाटलं जातं आणि हेच प्रेम आम्हाला घरी घेऊन जायचं. हेच प्रेम, हेच जीवनामध्ये ज्या भगवंताने आम्हाला जन्माला घातलं ना, 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये ठेवलं ना बरं का. ऐका, काचेचं भांड दुकानातून जर बाहेर घेत असताना त्या दुकानामध्ये काचेचं भांड फुटलं तर त्याला जबाबदार दुकानदार आहे का? हा, अरे आईच्या गर्भामध्ये असताना जर एखादी नाळ गोळ्यामध्ये अडकली, पायामध्ये अडकली, आडवं बाळा जर आलं तर एवढा आटापिटा भगवंत परमात्मा, एवढा आटापिटा डॉक्टर करतो, 2-2 लाख रुपये बिल काढतो. आम्ही फुकट जन्माला आलो बाय बापांनो, त्यानं रस्ता मोकळा करून दिला. त्याची उपकार नाही तुमच्या? कोरोनाचा काळ एवढा मोठा होता, कितीतरी गेली, कितीतरी जवळची पाठीमागे पुढं माग आळंदी बंद होतो, आमच्यासारखं तो बंद होतो होत ना. होय, काय काय गाड्या ऐकल्या मारत हप्ताच जाईना. पण त्या भगवंतानी तुम्हाला आणि मला ठेवल्या का नाही जिवंत? आहे का नाही त्याचे उपकार? तुम्हाला आई बापाचे उपकार नाही माहिती तर देवाचं कधी व्हायचं? विठाल या जीवनामध्ये ज्या भगवान परमात्म्याने मला जन्माला घातलं ना, त्या भगवान परमात्म्याला जर चित्तात ठेवायचं असेल ना, ऐका, चित्तात ठेवायचं असेल ना, त्याला आपलं जर करायचं असेल ना, तर साधू संत या जीवनामध्ये, या नरदेहामध्ये तुम्हाला असणारी एक साधन सामुग्री सांगतात बरं का. ते प्रमाण मला आठवण बरं का, पण तुम्हाला पुढे आढळून घेईल. संतांचे खरे अलंकार कोणते आहेत माहिती का? आनंद डुलत असे कोणते? सदा नाम घोष करू तेने पुढचं प्रमाण सर्व सुखाल्यारो तुमच्यासाठी बोलतोय तरी जोरात वाज आला नाही. यांच्यासाठी नका वाज, यांच्यासाठी भगवंताने आधीच वाजवले कंठामध्ये. ऐका, लक्ष द्या. थोडसा मी ऐक नाही, थोडासा वारीमध्ये प्रयोग करायचा असतो नेहमी. बुद्धी आणि हृदय, बुद्धी आणि हृदय याच्यामधलं जर अंतर काढलं, याच्यामधला जर बिंदू शोधला ना, तर तो कंठ येतो. कंठ, आणि तो भगवान परमात्माने देतानाच कंठ इतका सुंदर दिलाय महाराज तुम्हाला, तर त्याचा सदुपयोग करा. खूप सुंदर. नाही महाराज, अहो भजनासाठी लोक बरीचशी, पण आवाज नाही, नाही आवाज, नाही आवाज.
दिलाय. आणि हा जर कंठ तुम्हाला जर बरं का हा जर कंठ घासायचा असेल ना तर वारीच्या वाटेला फक्त उभं राहा, एकदा थोडं थोडं म्हणू लागा, आपोआप तुम्हाला हे छंद लागेल, छंद लागेल. आणि एकदा का तो छंद लागला ना, महाराज बोलतायत मृत्यू लोकांमधील साधू संतांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 गुण अत्यंत महत्वाचे आहेत. ते त्यांचे अलंकार आहेत आणि त्यांना ते परिधान केले का, तर विश्व चालवणारा जो परमात्मा आहे ना त्याला हृदयात साठवायचा जर असेल ना ते अलंकार अत्यंत महत्वाचे. सांगा बरं बसणाऱ्यापैकी एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याला चहा बनवायचा असला त्याला पातेलं धुवून घेता का त्याच पातेल्यात चहा करता? धुवून घेतला. अर्ध्या तासाने परत एखादा पाहुणा आला त्याच पातेल्यात ठेवा का नाही चहा? आपण कसा घेता? एखाद्या पाहुण्यांना चहा पाजायचा असेल तर पातेलं धुवून घ्यायचे. म्हणतात गड्या एखाद्या असणाऱ्या वाघिणीचं दूध जर ठेवायचंच असेल ना तर पातेलं कशाचं? सोन्याचं जातं, ठीक आहे. आता दूध काढाय गेल्या गेला कमागारी गेला तो पण आणलं होतं माई बापानं दूध काढून. एक शक्ती आणि भक्ती आहे. एक शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध आणलं होतं ना पुढ्यासाठी, आणलं होतं ना गुरुसाठीच ना, आणलं होतं ना. माळा घातल्यात गुरु पौर्णिमा सोडून कोणत्या वेळेस तू पाया पडले गुरुच्या सांग. आम्हाला उद्धवला पाहिजे, आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. एका वाघिणीचं दूध जर ठेवायचं म्हणलं तर सोन्याचं पातेलं लागतो. एखाद्या गाढिणीचं दूध काढल्यानंतर क्षणामध्ये त्याच्यामध्ये किडे पडतात. ज्यांनी जन्मालाच आम्हाला घातलं ना त्याला हृदयात साठवायचं म्हणल्यानंतर ही पातेली कसली पाहिजे? कशी पाहिजे? कशी पाहिजे? दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. मुक्ताबाई विचार करते, आई वडिलांना ध्यान तर प्राश्चित्त घेतलंय, आता दिवाळीला काहीतरी गोडधोड करावा म्हणून त्या मुक्ताबाईनं विचार केला आणि माझ्या माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, अरे ऐक आज आपण मांडे करूया. काय करायचे? जागेत ना तुम्ही? मी एकटाच ओरडायचं. मांडे करूया. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज बोलतात, अरे मांडे जर बनवायचे असतील ना त्याला खापर लागतो, खापर. पण या तळंदीमध्ये माझ्या माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांना खापर मांडे भाजायला खापर दिलं नाही. अरे एक फुटकं खापर मागण्यासाठी गेले, फुटकं घेतलं मी. माय माझ्या मुक्तीला वाटतंय मांडे बनवा, दिवाळी आहे, आई गोडधोड करायची, पण आता आई नाही ना, तिला वाटलं करावा मांडे म्हणून सांगतोय मांडे करताय. थोडं खापर दे, फुटकं घेतलं हो, दिलं खापर. जा म्हणले घेऊन. पुढे आल्यानंतर येसोबत ह्याच्यावर भेटले. काय केलं महाराज? ते खापर घेऊन खाली टाकलं, त्याच्यात दना 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 नाचत. नाही मिळालं खापर. महाराज झोपडीमध्ये येतात, मुक्ते हे जग असं सत्याचा वाली, सत्याला खूप अडचणी येत म्हणजे काय करावा तर या जीवनामध्ये असणाऱ्या माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना आपली पाठ लाल करावी आणि मुक्ताईनं त्याच्यावरती मांडे वाजवावी. आणि खिडकीतून कोणी पाहावं? येसोबा पाहिलं. पाहिल्याबरोबर मुक्ताईनं आवाज दिला, या आतमध्ये. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं जेवायला पहिलं मांडे जर कुणाला घातला असेल तर येसोबा जेवायला लागतं त्याच मांडेवर, त्याच मला सांगा, खरं सांगा, ऐ बोलू का नको? उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भावाच्या विहिरीला पाणी आहे, आपल्या विहिरीला पाणी नाही, किंवा आपल्या विहिरीला पाणी आहे आणि भावाच्या विहिरीला पाणी नाही, त्याचा ऊस जळायला लागलाय. खरं सांगा बस पाणी देता होईल? काय होते? आणि दिंडीचं निमंत्रण सांगायला पहिलं यंदा, अरे भावाचा ऊस जळला ते बघ ना. जीवनाचं सार कळलं ना,
अरे ज्यानं लाथा घालाव्यात माती टाकावी शेण कालवावं ना मांडे भाजाला खापर देऊ नये पाठीवरती मांड्या भाजल्यानंतर पहिलं जर बापानं पहिलं मांड जर कुणाला दिलं असेल तर विसोबा. अरे एवढंच नाही नामदेवरायाचा गुरु करून सोडलं त्यांना. कुणाला? विसोबा नामदेवरायाचा गुरु केला. गुरु ऐका किती दया असावी अंका, किती दया असावी, किती दया आहे. आई वडील नाहीयेत पण जेवणासाठी दिलेली ही दया आहे. आणि हीच दया ज्यावेळेस माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात उतरते ना त्यावेळेस ते माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वच माझे घर, हे विश्वच माझे. आमची दिंडी रात्री मुक्कामाला होती महाराज. नेमकं किती दिंडी सोडली बारामती मध्ये सोपन काकाच्या 12 नंबरच्या दिंडीमध्ये कीर्तन होतं रात्री. ज्यांच्याकडे मुक्काम होता ना मुक्काम ज्यांच्याकडे होता त्यांच्याकडे मुक्कामाला गेल्यानंतर पलीकडून आवाज आला म्हणजे तुमची वाहन पलीकडे बरं इकडे येऊन द्यायची नाही. म्हणजे हे घर कुणाचं आहे म्हणजे थरले दिराचं आहे. वाहन इकडे येऊन द्यायची. किती वेळ राहणार आहे आम्ही. कोणती दया आहे महाराज, कोणती दया आहे. आज जीवनामध्ये जर दया पाहिजे ना अरे चाललोय आपण रस्त्यानं फक्त लाट लागावी. काय म्हणतात माऊली. आणि माऊली हे जीवनातलं परिवर्तन आहे बर का. माऊली हे जीवनातलं परिवर्तन आहे. एखाद्या गड्याला एखाद्या माणसाला माऊली कोण म्हणतं का हो. पण आई गेल्यानंतर ज्या भावंडाला ज्या बहिणीला आईचं प्रेम दिलं ना नुसतं आईचंच नाही त्या विश्वाला आईचं प्रेम दिलं ना म्हणून तिच्या ठिकाणी दया निर्माण होती. आणि दया हे भांडवल संतांचं आहे. दया हे भांडवल संतांचं आहे. आणि हे संतांचं भांडवल माय बापानं जर वापरलं ना तर जीवनात नक्कीच परिवर्तन होतं. बदल होतो. मागच्या महिन्यामध्ये मी आळंदीला चाललो होतो. आळंदीला आणि रस्त्यानं आता बऱ्याच म्हशी चालल्या होत्या. म्हशी काय रस्त्यानं हाला ना मग त्या गाडीने एका ठोक्यात म्हैस माई बापून माझ्या समोर खाली बसवली. पण त्यांनी हाणली कशानं मला विचारलं नाही तुम्ही. कशाने हाणली महाराज, कशाने हाणली. आपण नाही करत मी खरं सांगतोय. कशाने मारली असेल. अरे गळ्यातल्या माळाने म्हशी हाणली. एवढ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये असताना सुद्धा जर दयांत करण्यामध्ये नसेल ना. दया हे संतांचं भांडवल आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज सुंदर सांगतात. सुंदर धड भाकड न पाय बर का. गाई भाकड आहे का दूध देते माहिती नाही पण तिला गुंतल्यानंतर वाचवणारे हे संत आहेत. आणि म्हणून या समाजामध्ये या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये या संतांचे आज या समाजामध्ये आग लागली. आग विश्वाला. संत न होते जगत में जलवार्ता संसार. या विश्वामध्ये जर संतच नसते ना तुमचं आमचं नातं संपलं असतं महाराज. या विश्वामध्ये संत नसते ना तर तुम्हा आम्हाला जगण्याचं माझ्या हेतू अपवेद झाला असता, मर्यादित झाला असता, कुंठित झाला असता, मीच झाला असता. पण विशाल मन करायला लावलेत ना त्या संतांचं. आणि म्हणून तर संतांच्या पालख्या चालल्या. कुणाच्या पालख्या निघतात होय. कुणाच्या निघतात पालख्या. ज्याचा जय जयकार होतो ना ज्यानं शेड विकारावरती मात केली ना ज्याचा जय जयकार होतो त्यांच्या पालख्या चालल्या. आपली एकदाच पालखी टिकून बसवायची. लोक आता टिकून बसतात. गेल्यावर काय करावं यांना नाही पण दिसत. लोक आता टिकून बसतात. मग गेल्याच काय करायचं. साधूच्या ठिकाणी ही दया आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांची इथं अंतःकरणात दया उतरली ना. आणि उतरलेली दया अंतःकरणातली आज त्यांच्या पालख्या चालल्यात महाराज. हा समाज जर केला कळाली दया. क्षमा थोडंच पाहणार आहोत. क्षमा. कीर्तन चालू आहे महाराज. आणि कीर्तनात येऊन एका असणाऱ्या गृहस्थानं तुकोबऱ्यांना काठीने मारावं. मारावं का नाही. मग त्या काठीला असंच नव्हतं. त्याला काय होते आता बघा बरं.
16व्या शतकात माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना काठीनं मारलं, अंगावरती वळ निघाले, वळ आले. आता जर एखाद्याला म्हणलं ऐ टाळ चुकतोय, आता त्याला म्हणलं एखाद्याला टाळ चुकतोय बरं गिरवाय परत टाळ ते म्हणा तुझं टाळ गळ्यातली माळ आयुष्यभर जर पडून तुझ्या मांडवात आलो आपल्याला काही कमी नाही. घेईल नसतं घेत, नसतं घेत. काठीनं मारलं. दुसऱ्या दिवशी कीर्तन आहे आणि कीर्तनामध्ये जर दिसत नाही मग माझी बा अरे का दिसत नाही विचार केला आणि मग मात्र घराकडे गेले. दरवाजा वाजवला. कोण आहे? मी तुकाराम आहे. काय काम आहे? काही नाही भरा तुम्हाला भेटायचंय. कीर्तन सोडून आतमध्ये गेले आणि हात पाय दाबायला सुरुवात केली. केली ना? केली ना? केली नाही? यंदा संत म्हणतात महाराज ज्यानं काठीने मारावा, ज्यानं काठीने मारावा त्यांचा हातपाय दाबायला जगद्गुरु तुकोबाराय तिथे गेलेत. आम्ही एका एका वर्षाचा देणार ठेवतो आणि मग पुढल्या वर्षी दिंडी निघाली ना त्यांच्या दिंडीत आपण नसतो. कसं ध्यानात राहतं हेच मला काही कळत नाही. नफरत करने के लिए वक्त कहाँ से आता है, प्रेम करने के लिए की अख्खी उम्र कम पड जाती है. प्रेम करायला अख्खं आयुष्य कमी पडतो, पण नफरत, दोष, वैर, ईर्ष्या, निंदा, नफरत करण्यासाठी कुठून वेळ निघतो तुम्हाला? कुठून कुठून? आणि दोष कुठे मिटतात महाराज? दोष इथंच मिटतात. इथं दोष मिटले ना तरी तो संत आहे. तुकोबारायांनी क्षमा केली आहे का? दया, क्षमा, शांती. शांती. एक जणांना सांगितलं तुझ्या मुलीचं लग्न आहे का? तुला आहे ना लागन एवढं लग्नाला पैसे देतो, लागन एवढे लग्नाला पैसे देतो, फक्त काय करायचं? काय करतं? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची धर्मपत्नी तिच्या पाटकुळी जाऊन बसायचं. नीट ऐका, बारीक चिंतन म्हणतोय मी. त्यानं काय केलं माहिती का? चपला सकट आतमध्ये गेला, देवाऱ्यावरती नाचला, मंदिरावरती नाचला. नाचल्यानंतर आसपारी धर्मपत्नी झाडून घेत होती आणि ती झाडून घेत असताना त्यानं जाऊन पाटकुळी बसावा. नाथ बाबा तिला विचारतात बघा आपलं बाळ पडेल. काय म्हणताय? बघ आपलं बाळ पडेल. ती म्हणजे कसं पडून देईल? मला बाळ सांभाळायचं पहिल्यापासून सवय आहे, मी नाही पडून देणार. किती शांत. एक जर 108 वेळा थुकला म्हणले आहे की नाही, पण कृपादक्ष केला बरं का, कृपादक्ष केला त्याचा उद्धार केला. केलं का नाही उद्धार? आणि मग आशांच्या ठिकाण नाथबाबांच्या घरामध्ये 36 वर्ष पाणी भरलं बरं का. चोपदार की केली. चोपदार हे तुम्ही साधं समजता का? पाठीमाग चोपदार. मी रात्री मला वाटतं दौडमध्ये तुम्हाला झेंडा सांगितला. आज चोपदार ऐका. चोपदार भूमिका नाथबाबांच्या पाठीमाग दत्तात्रेय आणि विठोबा पांडुरंग परमात्मा चोपदार म्हणून उभे राहिले होते. कुठं? कीर्तनात. आज चोपदारांना फक्त उभा केला ना दंड, अख्ख्या दिंड्या उभ्या राहतात बरं का. ऐकते त्यांचं तुम्ही ना काय बरं. तुम्ही बघतो मी सांगायचं ओरडायचं निघून जायचं. तुम्ही आपलं बरं आहे, आपलं थोडं कडक झालं पाहिजे. मला मी थोडं कडक केलंय. आता शासन बी थोडं कडक करते, कारण मांडव वगैरे घातला होता ना मोठा, लय मोठा मांडव होता. बाजारात बी मंदिरात बी आणि प्रत्येक ठिकाणी मांडव घालतोय शासन. तसला म्हणजे जीसीपी तसलं स्क्रीन लावूनच मांडव घालतोय. हजारो वारकरी तिथं. आणि मग आता फरमान काढणार पुढं आहे की नाही. हळूहळू काय फरमान काढणार? दिंडी चालकाला हरिपाठ आला पाहिजे हो. फरमान निघणार आणि मग तुम्ही म्हणणार हा आता दिंडी चालू सहज. दिंडीमध्ये येणाऱ्यांना बरं का, दिंडीमध्ये येणाऱ्यांना कमीत कमी नाही झालं तरी 5 अभंग आले पाहिजे हो.
अरे काय गवळण महाराज, मी मग येताना गवळण काय ते गवळण दादा कोणकाच्या चालीव गवळण चालली होती, मस्त पाय सोडून असाच रथ होता. म्हणलं माय तुझ्या पाया पडतो बोल नको आम्हाला बदनाम करू कुठे. किती वारकरी चालली तू, किती गवळणी गाथ्यामधले, नाथबाबांच्या गवळणी म्हणा, तुकोबरांच्या म्हणा, माऊली महाराष्ट्र महाराजांच्या गवळणी म्हणा. अशी मुलं जर असतात ना, आमच्या दिंडीमध्ये पकवाजच वाजवणार नाही, पकवाजी असले गवळणी म्हणतात. नाही पकवा जा, पकवा वाजवणार नाही, आळंदीची आहेत म्हणजे. आज काय झालं माहितीये का, कीर्तनाचा तमाशा करून टाकला. कीर्तनाचा तमाशा केला आणि तमाशा केल्यामुळं जे गुण आमच्यात उतरायचे ना ते उतरायला तयार नाही. म्हणून वारकरी सांभाळायचे होते ना, लोकांना सांगावं लागत, अय आईबाप सांभाळा बरं, ती तुमचीच आहेत, कशाला त्यांची आईबाप आपण का सांगायची सांभाळा. असताना कुणाची, त्यांची, आणि आपण माईकवर सांगायचं. अरे देव हृदयात बसल, देव ठसल, तो परमात्मा डोळ्याला दिसल, असं काहीतरी चिंतन म्हणलं, असं काहीतरी चिंतन. ह्या तिन्ही गोष्टी साधूच्या जवळ आल्या. नाथबाबांच्या इथं बरं का, नाथबाबांच्या इथं 36 वर्ष त्यानं पाणी भरलं, चंदन उघडून दिले बरं का, चोपदारकी केली, आणि 36व्या वर्षी भगवान परमात्मा त्या असणाऱ्या पैठण क्षेत्रातून निघून जातात. काय सांगितलंय, दया, दया माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, दया क्षमा जगद्गुरु तुकोबरांकडे, शांती नाथ, आणि त्या तिळातून त्यांच्याकडे येणारा तो देव, काय देव साठवलेला, हा देवाचा पत्ता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. दया क्षमा शांती, 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 दया क्षमा काय होतं, दुपारचं खाल्लेलं टाळ्या वाजवल्या. आता परत प्रसंगी ना उचललं पाहिजे. मी का बोलतो, तुम्ही माझी एक, मी तुमचा आहे. जीवनात एक क्षणही माणसानं वायाला घालू नये, एक क्षणही. साधू संतांना जगद्गुरु तुकोबरांनाच विचारा ना, बरा तुमचा या मृत्यू लोकांमध्ये किती क्षण वाया गेला. महाराज बोलले शिंक, जांभळ आणि खोकला, एवढाच वेळ वाया गेला, आणि आपला एवढा सार्थकी लागला. शिकला की मला सब शिकलं, एवढाच आपला सार्थकी लागला, आणि तो तुकोबरांचा एवढा फक्त वायाला गेला, बाकीचा परमार्थात गेला. परमार्थात आपलं शिंक आली तरी, आणि उमऱ्यावर शिंकावा बस. आमची म्हातारी तर कान धरून उभं करायची, बस पाणी झालं काय त्या उमऱ्याला, मी पाणी वतायला. आमची आजी लय म्हणजे ही होती, मला वाटतं मला माहिती असं, मला आजीनं कधीच आतापर्यंत, आजी होती त्यावेळेस, मला साय खाऊन दिली नाही. साय मला आमची इथं ना म्हशी असायच्या बरं का, इतकी साय कधीच खाऊन नाही दिली. एवढी साय मला एवढी खाऊशी वाटायची ना, पण आजीने कधीच खाऊन नाही. मी आला एवढा वैतागून आजीने म्हणलं, आजी का ग मला साय खाऊन देत नाही. आजी म्हणली त्याचं काय नाही, खायला काय नाही, पण साय खाल्ल्या मिशा येत नाही. आणि इकडून तिकडून झालं बाबा, आल्या मिशा मला आल्या. आता का म्हणलं आजी खाऊ दे की साय, म्हणजे खायचं काय नाही, पण तुझ्या पोराला येणार नाही. काय करावं, आजी मेली ना बरं का, आजी मेली जाळ मला पहिली मी साय खाल्ली. विडा ना क्षणातच आजीला तिथं जाऊन नाही, मा घरी आल्यावर मी पहिली, पण आजीने कधी साई खाऊन दिली नाही. का, एवढी लोक तशी होती.
लोकांच्यावरती प्रेम होत. तिला माहिती नाही पण होऊ नये, माझ्या नाताचं असं होऊ नये म्हणून ती सांगत होती. आणि म्हणून अनादी काळापासून साधू संत हेच सांगतायत का आग लागलीये, आग लागली की नाही. मग विझवणारा कोण आहे? कोणी विझवणार? एवढं मोठं जंगल आहे बरं का. त्या जंगलात जाता जाता एकानं काय केलं, बिडी घेतली, काडी घेतली, लावली ना बिडी, काय काडी लावली बिडीला, चालता चालता काडी दिली टाकून ती जंगल पेटलं. आता ते जंगल पेटल्यानंतर हा काता एवढा मोठा घेरा पेटत गेल्यानंतर विझवायचा कसा? बरीच लोक पाणी घेऊन गेली बरं का. काही प्राण्यांना सुद्धा कळलं. त्याच्यामध्ये एक छोटीशी चिमणी आहे, ती चिमणीनं सुद्धा विचार केला आपली पिलंय तिथं, मग तिनं उडावं, जावं, पाण्यामध्ये बसावं, पंख झाडावे, चुचीत पाणी घ्यावं आणि ते जंगल विझवण्यात आणावं. मला सांगा बसणाऱ्यापैकी खरं त्या चिमणीनं ती जंगल विझल का? हा विझल का? अय माय, अय चष्मेवाले माय, पुढे बघ, विझल का? अरे अंधारात मला स्पष्ट दिसत, मला आजींचा घाम नाही दिली. विझल का? त्या चिमणीनं जर ते आग विझू शकत नाही. एका सज्जनानं विचारलं, त्या महाराजांनी विचारलं, होय का चिमणीत आहे? हे चिमणीत आहे, आग विझवणार नाही, आग विझणार नाही तुझ्या, तरी पण तू प्रयत्न करते. त्या चिमणीनं हात जोडले, म्हणजे महाराज खरं सांगू का, ऐका आता सगळेच मारायला लागले, सगळेच मारणार. अरे पंख टाकून मी सुद्धा मारणार आहे, पण ज्यावेळेस चित्रगुप्त बाळ खोलेल ना, माझं नाव आग लावू द्यायच्यात नाही, आग विझवण्याच्या यादीत आलं. आग, अरे एवढीशी चिमणी सुद्धा विचार करते या जगतामध्ये या लागलेला वानवा विझावा म्हणून आपले पंख घेऊन विझवते. माई बापांनो, आज या संसारात प्रत्येकाकडे आग लागली, प्रत्येकाकडे. कोणी म्हणू नका कोणीच असा नाही की त्या घरामध्ये आज भांडणं नाही, कोणीच नाही असा. मी धरून सुद्धा धरा, तुम्ही असं समजू नका मला पण मरण येणार आहे, पण शेवटला अंतकाळाला तुमचा आणि माझा हिशोब होत असताना तो हिशोब पुण्याचा होईल का पैशाचा होईल? पुण्याचा. आता पुण्याचा हिशोब जर करायचा असेल, आता आपण पैसे कमवतो का पुण्य? पैसे कमव, मला धरा त्याचे, तुम्ही मला सोडू नका हो. पैसे कमवतो का पुण्य? पैसे काय कमवतोय? पैसे. आणि अंतकाळाला काय उपयोग येईल तुम्हाला? पुण्य. एखाद्या गरीबात गरीब माणूस आहे, लय गरीब, त्याला म्हणून ना महाराज चला ना बाजदाला, चला ना दिंडीला, चला ना, येते वेती आपल्याला काय देवाण दिलंय म्हणा तेव्हा दिंडीला पाठवाला तुमच्या यायचं. काय दिलंय देवानं आपल्याला? बरं म्हणलं तुला काय नाही दिलं? श्रीमंताला म्हणलं दादा अहो ऐका ना, दिंडी आली, चला भजन करू, थोडस नामस्मरण होईल, चला ना आता भजन करायला, चला दिंडीला. आपल्याला काही कमी आहे? गरीबाला म्हणलं भाजनाला चला, तर आपल्याला काय दिलंय? आणि श्रीमंताला म्हणलं तर तो काय म्हणतोय? आपल्याला काय पुण्य कुठे मिळेल? कुठे मिळेल पुण्य? मिळेल? खरे सांगा, या युगामध्ये, या कलियुगामध्ये भजनाशिवाय तोरणोपाय नाही. भजन म्हणजे नामस्मरण आहे. संन्यासी आहेत, चालू कीर्तन आहे, आणि चालू कीर्तनामध्ये महाराजांच्या मुखातून, शेख बाबांच्या मुखातून जे प्रमाण या कलियुगामध्ये आत्ताच्या कलियुगामध्ये काय प्रमाण होतं माहिती तुम्हाला? काय होत? नाही तुम्हाला काय होतं? तुका म्हणे थे भजन प्रमाण, आत्ताच्या युगामध्ये हे प्रमाण होतं. आणि महाराजांना अटॅक आला. ताजुद्दीन, एकदा टाळ्या वाजवा बरं. का त्यांचं नाव निघतं? का नाव निघतं? कारण का हे जीवन त्यांचं धंदे झाले.
जीवन त्यांचं धन्य झाले आणि म्हणून ते वारकरी संप्रदायाचा प्रचार करत होते. आणि शेवटी तुम्हाला मला सांगून गेलेत, ऐका, जगतामध्ये जर सगळ्यात महत्वाचं असेल तर भजन आहे. आणि आम्ही सगळ्यात महत्वाचा आळस कशाला करतो तर आता खरं सांगा, आता कीर्तन संपलं मी इथंच हो, आता मला समोर दिसते एवढी भाजणारा, आता फक्त कीर्तन संपू द्या, माईकवर सांगा चला भोजनाला बसा. हा कसं सहकार्य करत चला. जीवन पुन्हा नाही म्हणणार मला. आग विझवण्याचं काम साधू संत करतायत. आणि म्हणून या कलियुगात जर थोरवी कोणाची असेल ना तर साधूची आहे. जर महत्व कोणाला द्यायचं असेल तर संतांना द्यायचंय. पण ते संत या जगतामध्ये तुम्हाला न मला समजले पाहिजे. कोणाला म्हणायचं संत? जो देव झालाय तोच संत आहे. आणि संत तोच देव आहे. संत तोची देव, देव तोची संत. निमित्त त्या प्रतिमेचं. संत आणि देव याच्यामध्ये भेद नाही बरं, बिलकुल भेद नाही. आणि जर हा भेद नसेल ना, त्या दया साधूच्या जवळ दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तिथं देव वस्तीला आहे. आणि निस्ता वस्तीला राहत नाही, तो पाहून येतो. बरं, ते कोणाच्या घरी येतो का? भाग्यवंत घरी. आणि त्याची वाट पाहे कधी भजन करताय, मी कधी त्याच्या घरामध्ये येतो. कधी भजन करतोय, भजन करतोय ना त्याच्या घरामध्ये तो पळत येतो. येतो का नाही? येतो. भाग्यवंता घरी. आम्हाला भाग्य प्राप्त करावं लागेल का नाही? मग कुठं होय गोरा माग लांब बसून असं रमसलं पाहिजे, रमलं पाहिजे. इथं रमलं, इथं नाचलं पाहिजे, इथं विना घेतला पाहिजे, इथं टाळ घेतलं पाहिजे. आता ही वारी याच्यासाठीच असते. आनंदाच्या वारीमध्ये शिकलं पाहिजे. ही अशी लेकरं शिकलं नाही ते का नाही. आमच्या सारख्याचं काय आहे काय? 40 गिरण 100 उरलं, आमचं काय लागले मोठी आई बापाची पुण्य लागत. तिथं आळंद गाव सोडून आळंदीला राहावं लागत. बरं का? आज तर 15 दिवसामध्ये, बरं का, 15 दिवसामध्ये माई बापांनो लक्षात घ्या, 15 दिवसामध्ये तुम्हाला उद्धार करताना जगद्गुरु तुकोबांनी 15 दिवसात उद्धार करून घ्या. भंडारा डोंगरावरती बसलेत आणि बसल्यानंतर विचार करतायत, माझ्या जीवनामध्ये श्री गुरु आले, बाबाजी चैतन्य आल्यानंतर त्याचं अनुग्रहित मी आहे. आणि अनुग्रहित झालेले जगद्गुरु तुकोबाराय 15 दिवस भंडारा डोंगरावरती बसले. आणि बसल्यानंतर ते म्हणतात, माझा देव कुठं आहे, माझा देव कुठं आहे, माझा देव सगळीकडे आहे, सर्वत्र. विठ्ठल जरी तरी रीता आज म्या दृष्टीने पाहिला ना. तुकोबराय देहू गावात आले. ओ महाराज कुठे होता तुम्ही? म्हणजे भंडारा डोंगरावर. काय करत होता? देव शोधत होतो. कुठं? मग तो देव इथं नाही का म्हणले. आणि तिथं बसलो होतो ना 15 दिवस, तो देव इथं बी आहे ही समजून घेण्यासाठी तर मी 15 दिवस बसलो होतो. पावे धावोनिया राहे धरोनिया. आता देवाला आपलं करायचं असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल? म्हणजे जनाबाईनं शिव्या दिल्या, जनाबाईनं शिव्या दिल्या, तो त्यांचा तेवढा अधिकार होता. होता का नाही? तेवढा अधिकार होता. तेवढा अधिकार सांगा ना. देवीदास महाराज राजाच्या दरबारामध्ये सेवा करत असताना कुठलं पंढरपूर होत? कुठलं पंढरपूर होत? कुठलं? नाही पण रामानंद एकत्र येत आहेत ना. विठ्ठल पंतने रामानंदाची भेट झाली. विठ्ठल पंत रामानंदाची भेट झाली. आणि विठ्ठल पंत आणि देवीदास एकाच गुरुचे 2 शिष्य. जे विठ्ठल पंताला मिळालं ना तेच विठ्ठल पंताला ते देवीदासांना मिळालं. आणि देवीदासानं आपल्या कर्मात देव शोधला. कशात? कर्मात. एवढे वारकरी महाराष्ट्रातून मध्य प्रदेश मध्ये गेले ना. एक वेळ राजाच्या दरबारात जायला उशीर व्हायचा, पण काम केल्याशिवाय वारकऱ्यांचं
मग खरं सांगा शेवटचा हिशोब कर्माचा होईल कर्माचा होईल का पैशाचा? आगा कर्मीचे तयार ते तुम्ही आलाय ना ते भोगण्यासाठी चालू आहे. मग ते कर्म संपलं पाहिजे का नाही? कशानं होईल? कशानं कर्म संपतील? कर्म कशानं संपतील? आणि हे पहिले शोधलं पाहिजे. महाराज काय कर्म आहेत आमचे? कर्म 3 आहेत अत्यंत महत्वाचे. हा संघ मिळाला पाहिजे. 7 संगत म्हणतात ना याला, 7 संगत ना, हा संघ मिळाला पाहिजे. म्हणजे हा 7 संगत म्हणजे साधूचा संघ मिळाला पाहिजे. 2 या संघामध्ये चालत असताना तुम्हाला वारकऱ्यांची सेवा करता आली पाहिजे. आणि 3 वाटेनं जाताना नामस्मरण घडलं पाहिजे. किती कर्म आहेत? 3 कर्म आहेत. 3 तुकोबराय बोलतायत माझ्या जीवनामध्ये हे ब्रह्मज्ञान आलं म्हणणे आलं साधं सोपं नाही आलं बी, पण येऊन मला सेवा सापडेल याची काय गॅरंटी? कोण पुण्य त्यांचा होईल सेवक देही द्वंद्वाधिक दुरावरे. कोण होते तुकोबरा? कधीतरी मनामध्ये विचार कर. ऐका कधीतरी विचार करा मनामध्ये कोण होते तुकोबा? तुकिता तुलने साक्षात जगद्गुरु तुकोबरा ब्रह्म होते. हे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? हे ज्याला काठीने मानलं त्याने सांगितलं. आरती कोणी केली? म्हणे रामेश्वर भट्ट. रामेश्वर तुका विष्णू नाही. हे तुकोबरा साक्षात ब्रह्म होते ब्रह्म. आणि म्हणून शेवटी ते ब्रह्मरूप झाले. आता हे बरेच येड्यांना सांगावं लागत आहे. बरेच लोकांनी मला बी प्रश्न विचारला तुम्हाला खरंच काय सुदैव वैकुंठाला गेलते का? तू एकदा गाथा वाचणार तू का माथा खातो आमचा? बरोबर ना? तू माता खायला लागला आणि परत मग विचार करा ना जीवनावर. अरे थोडं कब्बर शेळीचं दूध आहे. कब्बर बरं कब्बर मी सांगितलं ना नाही कब्बर शेळीचं दूध पादलीवर म्हशीचं दूध आहे. आता ती कब्बर दूध त्या म्हशीच्या दुधामध्ये मिक्स केलं ओतलं आणि शेजारीन बाईला आधार असताना ती विचार करते होय यांच्याकडे शिळी आहे. म्हणजे मावशी तुमच्याकडे शिळी आहे ना तेवढं कब्बर दूध मला द्या बरं. आता मिळेल का त्या आजीला? काय झालं? कब्बर शेळीचं दूध म्हशीच्या दुधात ओतल्या बरोबर हे म्हशीचं दूध झालं का शेळीचं? दूध कशाचं होतं? मोठ्याने बोला. दूध कशाचं होतं? शेळीचं. ओतलं कशात? म्हशीच्या दुधात. आता काय झालं? म्हशीचं. तस हा अंश आहे. हा परमात्माचा अंश. परमात्म्याला मिळाल्यानंतर तो काय होतो? परमात्मा होतो. काय होतो? परमात्मा होतो. आणि म्हणून तुकोबराय बोलतायत मी एकदा वारीला गेलो आणि माझा मी देव झालो. झालं ना? तुकोबराय काय बोलतात? आता या ठिकाणं मला जे घडलंय ना स्वरूपाला जाण्यासाठी जी तयार केलेला रस्ता याच्यासाठी 8 तास करावा लागला भक्तीचा. पावे धावून या घरा. शेवटच्या क्षणाला तुकोबरायांना नेण्यासाठी कोण आलं होतं? देव आला ना. देव आला ना. आपल्याला भावाची साडी मिळेल का? भाऊ जातील काय? भाऊ आपल्या कमी भाऊ तरी जावा का नाही? भावाला तरी बहिणीकडे जावा का नाही? आता नाही राहिलं कलियुगात. 5 एकर तू गेलता किस्सा काढून. आता कशाला भाऊ मैत्रीला येतोय तुझ्या? तुझ्या भावा तुझ्या पोराच्या पाठीमाग उभा राहायला मामा सका नाही. सका मामा का? तत्वाचं ज्ञान नाही. आता मामा शिल्लक राहिला नाही.
पूर्वी होता गुरुभाऊ, पण तो गुरुभाऊ बी आता राहिला नाही. आता कुणाला तरी मागं उभं करावं लागेल. बरं कुठपर्यंत गेलोय आपण माहिती आहे ना? कुठपर्यंत गेलोय? घराला घर पण नाही, भावामध्ये येणं जाणं शिल्लक राहिलं नाही. असणारा तो पती, असणारा तो नवरा पिऊन पिऊन गेलाय. आता एक मुलगा एक मुलगी, पोराला लग्न व्हाय नाही, नोकरी लागा नाही, पोरग बी दारू प्यायला लागलंय. हे भावाला सांगायला सुद्धा आपल्याला तोंड नाही. इथपर्यंत आपण जाऊन पोहोचलोय आणि पुन्हा मला विचारताय तुम्ही महाराज आमच्या घरांना घर पण राहिलं नाही. कसं राहील माहिती? तुला मामात राहिला नाही, तुला भाऊ राहिला नाही, तुला भाची राहिली नाही, तुला भाता राहिला नाही, नीतिमत्ता राहिली नाही, धर्म राहिला नाही. धर्म टिकवण्याच्या नादात तू काय संपवलंय? आणि पैशाच्या नादात तुम्ही काय संपवलंय ते तुमच्या लक्षात आलं नाही. मी काय बोलतो ऐका, याला कारण असं आहे, याला कारण असं आहे. जर यदा कदाचित मी ह्या वाट्याला लागलो ना, मला पहिली नाती सांभाळता आली पाहिजे, माझी नीती सांभाळता आली पाहिजे, माझा धर्म सांभाळता आला पाहिजे. हे जीवन साधं सोपं नाही. लाख मनाचा नरदेह मिळालाय. या नरदेहामध्ये आता 50 आणि 60 वर्ष एवढंच आयुष्य शिल्लक आहे. त्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये 30 वर्ष झोपून गेले, राहिले 30 वर्ष. सांग तुझा पोरगा 30 वर्षात काय करत? कधी कधी लोक म्हणतात महाराज तुम्ही लय बोलतात. मी बोलतो 25 वर्षाच्या पोराचं दुसरीकडे आम्ही करावा का रे? वर्षाच आम्ही करावं? 25 वर्षाच्या मुलाचा दशक्रिया आम्ही करावा का? 20 वर्षाच्या मुलाचा वर्षाचा आम्ही करावा? कुठं चालला आपण? जी वाट चालली ना ती वाटेनं कोणा तुम्ही चालला, ती वाट भगवंताच्याकडे जात नाही का? त्या विचाराला धरून चालला तर तुम्ही त्या वाटेने जाताल. पावे दावोनिया घरा आले ना, साधू संत आलेत ना, हे या घरी हे साक्षात भगवंताच्या रूपानं आले. हे तुमच्याकडे येत आहेत ना, ही साधी सोपी समजू नका. त्यांच्या शरीराकडे तुम्ही पाहू नका, शरीर वजा करा. पण आतमध्ये बसून जो ह्यांना चालवतोय ना, कोण चालवतोय महाराज तुम्हाला? तुम्हाला कोण चालवतोय? चाले हे कोणाच्या? कोण बोलवितो? आणि क्यों नसल्या जगाची रीत आहे मला. भगवान परमात्माने केले ना, घेतलेला श्वास परत सोडता आला पाहिजे. नाही सोडला तर सकाळ, नाही सोडला, घेतलेला श्वास नाही सोडला तर सकाळ, सकाळ घरी न्यावं लागेल. घरी हॅलो कोण बोलतय? कोण बोलतय? बाबूराव घेतलेला श्वास आणि आयुष्य आहे तुम्हाला मिळाले ना, मला मिळाले, श्वासा मिळाले, वयाव नाही, श्वासा मिळाले. श्वास थांबले की मृत्यू अटळ आहे. उपजेते नाशिले एक देवा हे खरा, माया सो मायेचे अडवसरे, लावणी एकला खेळवी सत्रे, बाहेर नकी छायाचित्रे 84 लक्ष. महाराज बोलतायत याला जर तुम्ही घरी आणलं बर का, याला जर तुमच्याकडे ठेवलं, ऐका युद्ध संपले. युद्ध संपल्यानंतर भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना ऐक, रोज मी खाली उतरतो, नंतर तू खाली येतो. आज काय कर, तू पहिल्यांदा खाली उतर आणि मग मी नंतर खाली उतरतो. अर्जुन म्हणतो असं का? ऐक मी सांगतोय तसं. अर्जुन पहिल्यांदा खाली उतरला, समोर गेला. भगवान परमात्मा रथातून खाली उतरले, समोर गेले. माग वळून पाहिलं तर ज्या रथामध्ये युद्ध केलं ना, ते रथ धाड 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 धाड. आपला विरत एक दिवस असाच जाणार आहे. कोणी आपल्या रथाजवळ उभं राहणार राहील का? म्हणावं का नाही हरिपाठ? आज आपलं 30 आहे. म्हणावं का नाही? एक दिवस हा देह जाणार आहे का नाही? मग हरिपाठ, हरिपाठ म्हणजे काय? हरीची ओळख आहे, हरीची प्राप्ती आहे, हरीची ओळख हरिपाठ आहे. आणि म्हणून त्याच्यात सगळं सांगितलं हरिपाठामध्ये. नाही तुम्हाला काय वाचता आलं ना, हरिपाठ सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे, सोपा. का तर पहिला मोक्ष कशात सांगितलं असेल तर पहिल्याच अध्यायात सांगितलं. बाकीच्याकडं 45वा अध्याय असेल, हे का नाही, पण 18वा अध्याय असेल, कुठं काय असेल ती. पण हरिपाठामध्ये देवाची या उभा केने मुक्ती किती क्षणभर, काही ना क्षणाचं महत्व तुम्हाला कळलं का नाही? नाही कळलं.
कोरोनाच्या काळात नाही कळलं मुक्सी लावून काय म्हणते त्याला आपण काय म्हणतो मास्क नाही का आपलं गुरांचं सांगा मला हा ती मुस्की लावून होती ना हे की नाही अरे ही आमच्या आईबापाने पहिले गुरं तशीच आणल्यात मुस्की लावून मी आम्हाला म्हणा दादा बैलाला पाणी पाहिजे मुस्क काढलं पाहिजे कोण म्हणायचं त्याला काढा घाला पण पिन तसंच बैलगाडी सकाट त्यात पाणी असायचं वड्यामध्ये बैल पाणी प्यायची मा मुस्की सकाटच जातो बैल लय हुशार प्यायची बिचारी अवघड गायकवाड महाराज तुम्ही पाठवून म्हणालाय पहिलेच कीर्तन तुम्ही मला ऐकताय आपलं सहज चाललंय आपलं स्वतः भाषेत ऐका मला अभिमान वाटला त्या माणसाचा इंदापूरवरून दिंडी सोडली पण माझ्या समाजाची दिंडी आहे नाभिक समाजाची दिंडी म्हणून तो बिचारा इंदापूर सोडून इथपर्यंत पोहोचलाय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा एवढंच नाही श्री संत सेना महाराजांचं मंदिर पाटसमध्ये दौंड तालुक्यामध्ये 1 नंबर मी म्हणतो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 1 नंबर जर मंदिर असेल ना श्री संत सेना महाराजांचं पाटस या ठिकाणी त्यांनी बांधलंय का मेघ हा पाया तुम्हाला येणार चालला पाहिजे हे फक्त गुण त्यांच्याकडे एवढं नाही सप्ताह केला महाराज 3 दिवसाचा बिचाराला कोणता अनुभव नाही श्री संत सेना महाराजांचं चरित्र त्यांनी वाचलं बरं का आपल्याकडे पुराण आहे ना ते नाभिक पुराण ते पण वाचलं बिचाराला कोणताच नाही कसलाच सत्याचा नाही कशाचा नाही त्यांना फक्त एकमेव सकाळी 7ला दुकान उघडणे संध्याकाळी 10ला बंद करणे एवढा त्यांचा धंदा सप्ताह केला कुणाला बोला महाराज कुणाला सांगा बोलवा पैसे कमी पडत नाही साधू संतांच्या जीवनामध्ये संत आले ना तुमच्या जीवनामध्ये कधीच काय फक्त तुम्ही ना मिळालेला पैसा सन्मार्गाने वापरा बरं का कष्टाची लक्ष्मी धोका देत कशाची कष्टाची लक्ष्मी धोका देत नाही पण कोणती देते कोणती देते चिमण्या खाली घालता मोठं वर घालता बरेच गहू असं पाहिलं आपण मी कुपताचं खाली वर चांगलं घरात पण व्यापारी साधा आहे वय ते वर फोडतय मध्ये फोडतय खाली फोडतय काय की नाही 1800 देतो बाबा मग चालला 3000 पण 1800 घे पैसे कसे धोका देते खूप मोठा धोका देते आणि म्हणून तुकोबरायांनी त्या 16 शतकात सांगावा जोडून या उत्तम उदास विचार लय लोक म्हणे महाराजांना संसार जमला नाही अरे महाराजांसारखा आकडेवाडी कोणाचीच जमली नाही कोणा त्या काळातली लय कीर्तनकार सांगतात ऐका लय कीर्तन जगद्गुरु तुकोबराय असे नव्हते तसे आशिया खंडामध्ये 2 नंबर गुळाचे व्यापारी गुळवे परिवार आणि त्यांची मुलगी बर का त्यांची मुलगी तुकोबरायांना 2 नंबरची बायको तुकोबरायांना दिली आजही आप्पा बळवंत चौक कोणाचं नाव आहे सासऱ्याचे नाव आहे तुकोबरायांच्या सासऱ्याच्या तुकोबराय किती श्रीमंत होते माहितीये लोक कीर्तनकार काही सांगतात महाराज एवढं गरीब सांगून एवढं श्रीमंत झाल्यात कीर्तनकार काय सांगू तुम्हाला कळलं तर बरोबर नाही कळलं तर जीवन झालं रावण असा होता रावण तसा होता सांगणाऱ्यापेक्षा बरा होता महाराज 100% रावण सांगणाऱ्यापेक्षा बरा होता मी अधिकही तुम्हाला वाढवणार नाही मी फक्त एकच सांगणार भगवंत घराकडे यायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये संत आले पाहिजे साधू आला पाहिजे आता मी 3 उदाहरणं तुमच्या जीवनामध्ये ठेवलेत माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादा येत आहेत आणि निवृत्ती दादा आल्यानंतर सांगतायत ना जीवनाचा उद्धार व्हायचा असेल ना तर भाव बळ्या कळे एरवी ना कळे करत तरी यावळे तैसा हरी सांगा ज्याला इंद्रायणी डोहामध्ये आंघोळ करून दिली का बोलत जा पटापट 5 मिनिटात कीर्तन संपणारे माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांना इंद्रायणी डोहामध्ये आंघोळ करून दिली का नाही अन्नामध्ये माती टाकली शेण टाकलं बर का गावामध्ये फिरून दिलं का माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराजांना मंदिरात येऊन दिलं असेल का बोला पटकन दिलं असेल का नाही ना ज्या मंदिरात माऊलीला येऊन दिलं नाही ना त्या मंदिरात न जाणारे माऊली म्हणतात ऐका आज सोनियाचा वर्ष हरी पाहिला रे
पाहिला कसा सबय अभ्यंतरी अवघा व्यापक कसं ज्ञान असेल बरं वारकरी संप्रदायाचं वारकरी तत्व जे देवीदासांना मिळालं ना ज्ञान बरं का ते विठ्ठल पंतांना मिळालं विठ्ठल पंतांना जे ज्ञान मिळालं ते निवृत्तीदादांना ज्ञानेश्वर महाराजांना दिलं ज्याला मंदिरात चढवून दिलं नाही ते सांगतात आज मी हरी पाहिला ना महाराज हरी पाहायचा असेल तर हरी प्राप्तीशी धरावे संतांचे बाल तेच मौली म्हणतात तेच आता उधर म्हणजे आता उतरलं गुरुची कृपा झाली उतरलो बरं का हरिमुखे म्हणा किंबहुना सद्गुरु सारिका असता इतरांचा लेखा ज्याचा गुरु बळकट असतो ना त्याचं कोणी मनगट धरू शकत नाही म्हणजे तो घरी अभ्यास करत पण सायास आहे सायास आहे या मुलांना ना आताच आणि उद्याचं भवितव्य खूप चांगलं आहे आता इथे आपलं पोरग तरुण आहे ना आपलं पोरग तरुण आणा त्याला टपरी धरून ही असली तरुण त्याला संध्याकाळचं टपरी धरून आणावं लागतंय ही तरुण माऊली 16व्या वर्षामध्ये समाधी घेता येत ना ते म्हणतायत मी देव पाहिलाय देव डोळ्याला दिसतोय आता मला सद्गुरूंची कृपा झाली जगद्गुरु तुकोबराय बोलतायत आता वारीला जायचं सीन झाला होता बर का अवघाची संसार आनंद भरील जन्म मृत्यूचा संसार सुखाचा करण्यासाठी निवृत्तीदादा जीवनामध्ये येत आहे आणि तेच माऊली आधी म्हणत होते वाया इर झालं हरी विन हरी नव्हता इरझार चालू होती तुकोबांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले नाथ बाबांच्या जीवनामध्ये श्री गुरु आले आणि त्यांना आपला देव बर का आपलासा केला आजच्या अभंगामध्ये जास्त तुमच्या संग मी बोलणार नाही पावे धावोनिया घरा राही धरोनिया थारा याच्यासाठी तुकोबाराय सांगतात कीर्तनाच्या वाटे बराडी यायचा लोटे आता जर कीर्तन हे कीर्तनाचं अंग कीर्तन होय अंग इथं तुम्हाला नाचायचे आणि तुकोबराय बोलताय जो भगवंत परमात्मा मी पाहिलाय ना तुका म्हणे घडे पूजा नाम देव जोडे पूजा ऐका पूजा ह्या शब्दाचा अर्थ पूर्ण जाणणारा पूर्ण कोणे देव आपण पूर्ण होऊ शकत नाही पूर्ण देव आहे असा पूर्ण देव आमच्या जीवनामध्ये आला आमच्या जीवनाचा उद्धार झाला कारण आमच्या जीवनामध्ये जे दोष होते मत्सर होते मद होत सगळे अभेद निघून गेले दया क्षमा शांती आमच्या घरामध्ये नांदू लागली आमचं घर उज्ज्वल सज्वल शेवटचा क्षण आमच्या जीवनामध्ये गोड झाला कारण या ब्रह्म ज्ञानाच्या रूपानं आमच्या जीवनाचा हा उद्धार होत असतो वेळ खूप झालेला आहे मी जास्त थोडं पुढे गेलो सर्वांच्या चरणावरती क्षमा मागतो बरं का सर्वांच्या चरणावरती थोडंसा बदल करूया सर्वांनी थोडंसं हात वरती घ्या युट्यूब मध्ये तुम्ही थोडं हात दाखवा याचे इतकी नाराज बसल्यात गवऱ्या फुटल्यासारखं दाखवा इकडे जाता Kita bahasa Jawa lah. Oh, bahasa Jawa lah.
हात खाली घ्या सांगितलं नव्हतं मीच म्हणलं तुम्हाला वर घ्या तुम्ही तुमच्या मनात खाली घ्या असे एकदा जीवनामध्ये गुरु मिळला ना गुरुच्या असणाऱ्या कृपेनं आपलं आयुष्य उर्वरित भोगायचे त्यांच्या जीवनामध्ये मी गुरु आहे शिकवणारे गुरुच आहेत ना मग ते आता वाटचाली जात असताना तुम्ही त्यांच्याकडे थोडं अनुकरण करा सगळ्यांचा पुन्हा एकदा आमचा जाधव परिवार असतील आमचे हे असतील सगळे पप्पा मला बरं वाटलं आता तुम्ही ठीक आहे सगळ्यांचं बरंच तुमचं नाव काय युवराज नावाप्रमाणेच आहे इथं काय लोकांचं नाव राजा चौकात बी मागत आहे ₹2 द्या नाव शांतम गाव पेटवते घरात बघ मी तुला सांगते वाक्य नाही पेटलं ना गाव तुझे नाव शांता ठीक आहे नाही नाव गंगाधर महिनाभर आंघोळ नाही चाललाय वारी लगेच नावातले महत्वाचं असतं माझं सर्व बस अद्भुतच भेटला आपल्याला म्हणजे त्रिगुणाचा सारे कृष्णा महाराज तुम्ही त्याचा टाकणारीच वेळ आहे बघा सर्वांच्या चरणावरती येतात पुन्हा नतमस्तक होतो सर्वांचं आहे का नाही चिंतीचा लग असतील आपल्या सर्वांच्या चरणावरती आज आपल्याकडे आलेले आहे का नाही आपण थोडे का त्यांना आपण पाहुणं म्हणून आहे का नाही काय कसं जे पुढे आपण या आपले फोटो काढून म्हणजे कारण आपल्या वारीत इतकं आनंदाची वारी बघा या दोन्ही भावांना आमच्या भाऊंना मला भाऊ दिसले नाही काय भाऊंनी आता मग सांगितलं ना भाऊंनी आपल्याला हे करून दिलं ना पहिली इतकी छान सगळ्या धर्माची लोक इथपर्यंत येत आहेत ना ही संत सेना महाराजांची कृपा आहे आणि संत सेना महाराज सगळ्यांसाठी आपल्याला इथं आले बरं का कोणते साधू कोणत्या जातीसाठी कोणत्या धर्मासाठी अवतरले येत नाही संत याच्यासाठी येतात की धर्माची गडी बसली पाहिजे येता येता ही ग्रामीण भवती पाठ करून ठेवले पण धर्म संपाय तयार नाही पांडुरंगाच्या मंदिरात आमचं मंदिर आहे तू कुठून बांधलं कृष्णाचं मंदिर आहे खालच्या माळीचं खालच्या भेद सगळे संपून टाका भक्तीतले भेद गेले अभेद झाला भक्तीचा रस्ता मिळाला मग मात्र जीवनामध्ये ते आनंद प्राप्त होतो ज्ञानेश्वर दोन शब्द मी बोलून जाणार आहे बरं का आता इथून पुढे जरी काही मला वाटलं अडचण तुम्हाला जर आली बरं का मामा अडचण काही आली दोघांना मी सांगतो कधी वाटलं तर मला बोलव चला मी पुढंच आहे सगळ्यात महत्वाचं खरं सांगू दिंडीला चालताना मी आज सकाळी बी मी थोडंसं भोगलो काल मी पाया पडून सांगतो मग आपल्या घरी कोणीतरी वाट पाहते रस्ता चालत असताना अलीकडच्या रस्त्याला येऊ नका खूप मोठी हानी आहे माझी खूप मोठी मला सकाळी वर्षच रात्री कीर्तन करता नाही आलं आणि ऐन टायमाला कोणताही महाराज येणार नाही खूप म्हणजे आहे का अहो काय सांगायचे आलंय बरं का मुलगी आणली छान आहे मुलगी आणली छान आहे वारीला चालली पण अलीकडच्या रस्त्याने चाललं ती पलीकडे गेली आईने मध्येच काय जर उभी राहिली पलीकडून येणारी पूर्वी मोटरसायकलवाली निघून तुम्हाला पलीकडे का जाता तुम्ही कशासाठी काय कारण आहे पलीकडे जाऊ नका वाहनं इतकी चालल्यात ना इतकी बेकार वाहनं चालल्यात या हवेरोडने तुम्ही आता उद्या दिवस इंदापुरा जाणार ना तुम्ही बरोबर ना तर आमचं थोडी जबाबदारी बनते कारण मी या दिंडीचा बरेचशा दिवसापासून मी इथं या ठिकाणी कीर्तन करतो जिथं आळ मिळतं तिथं करतो होणार काहीच नाही पण विवेक आपल्याजवळ आहे ना नाही मी दिंडीला चाललोय मी देवाच्या नावावरती चाललोय मला देव काय करू शकत नाही मग झोप पांढऱ्या पाट्यावर काय तुला 100 बोली येऊ दे पण मला लागतं तेवढं पोषकच वाजवलं मला बस झालं बरोबर सांगण्याचा भाव तर मला काय माहिती का तुम्ही रोड क्रॉस करून पलीकडे जाऊ नका हात जोडून विनंती करतो माय बापानं खरं सांगतो घरात येणं आपली कोणतरी वाट पाहते दुसरी सगळ्यात गोष्ट महत्वाची सांगतो आता ती तसं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची रात्री दिंडी वाढली आमची मी म्हणून एवढी कसं काय एवढं म्हणजे 150 लोक या रात्री म्हणजे ते
तसला लांब लचक ते टेम्पो घेऊन आले, पाया पडून सांगितलं आता हे युग थोडं घातक आहे. आलात ना, आपण एखाद्या हॉटेलला जेवायला गेल्यानंतर नवरा बायको 2 मुलं, किती बिल होतं? 500. आपण जाताना 14 दिवस 15 दिवस 16 दिवस 18 दिवस वाई पारिक करतो. आपण बिशी फाडून घेतली पाहिजे नाही? एवढं का नाही घेतली पाहिजे नाही? परवा दिवशी मी असंच एका कीर्तनात बोलून गेलो. परवा दिवशी मला आपली दिंडी येते, त्या दिंडीमध्ये बोलून गेलो. ती आजी म्हणली बाबा खरं सांगू का, माझ्याकडे नाही एवढं पैसे नाही, माझ्याकडे 10 रुपये. किती आहेत? ऐका, 10 रुपये. पण मला मस्त इच्छा आहे यांना सगळ्यांना जेवाय घालायचे, पण असतानाच माझ्याकडे 10 रुपये. बिशीला द्यायचं तर प्रश्नच भेटला. म्हणजे तू आजी बिशी देऊ नको, तू गाडीतच बस, पण काय काम कर ह्यांच्याकडून स्वयंपाक तरी करून घे ना. आणि जुन्या गवळण नाही म्हणून हे नाही जात्यावरची गीत म्हणून काही पण. त्या आजीला 10 रुपये घेतले, त्या 10 रुपयाचं अर्धा किलो मीठ आणलं आणि त्या भाजीत टाकलं. खाल्लं का नाही सगळ्यांनी? आलं का मीठ सगळ्यांना? जेवण आलं का तिचं? ती आजी एवढी खुश झाली. आता तुम्हाला ना मी पुढे गेल्यानंतर त्या आजीची तुम्हाला ओळख करून देईल. त्या आजी म्हणली मला जन्म देणारा माझा बाप वेगळा आहे, मला सांभाळणारा मुलगा वेगळा आहे. मला काल परदेशापासून ती म्हणते तू माझा मुलगा आहे. मला संतांची सेवा करतात. लोक रडतात संतांची सेवा करण्यासाठी, लोक रडतात. हे 4 लोक 4 वारकरी आमच्या घरामध्ये यावे, जीवन जावे. पण या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो. एक माईक जर बिघडला ना पैसाच लागतो. तिथं काय त्याला म्हणणार का नाही मी तुला हरिपाठ म्हणतो. डिझेलला गेल्यानंतर ट्रॅक्टर मध्ये दिलेलं दाखवा, मी तुला कीर्तन सांगतो, देईल काय कोणते कीर्तन काय पण येतो, पैसाच ना, डिझेलला पैसाच लागतो ना. म्हणून पाया पडून विनंती करतो ज्यांना शक्य आहे बरं का, मामांच्या परस्पर दोघांच्याही परस्पर मी हा विषय काढलाय, आज मुद्दाम काढलाय. दोघांच्या परस्पर विनंती करतो, शक्य असेल बरं का, आपली तेवढं आहे. आता भगवंताने कोणालाही गरीब ठेवलं नाही. आता इथंच बघा समोर प्लास्टर चाललंय, माग पहिले येत होतं तेव्हा होतं का एवढं? पुढे गेले मालक पुढे. पहिलं कसं होतं, आता यांची कृपा आहे सर्वांची. संत येते घरात तोची संतांची कृपा. आणि एकही वाटेवरती जाताना मुक्कामी ठिकाणी बरं का, मुक्कामी ठिकाणी एकही माझ्या पांडुरंगानं कोणाचंही गरीब ठेवलं नाही. कुणाच्या पहिल्या चटला मी ज्यावेळेस वारीला गेलो त्या काळामध्ये आम्ही स्वयंपाक करून त्या बिचारानं रानातून करडीची भाजी फक्त आम्हाला दिली होती. आज ती 5 मजली बिल्डिंग आहे. आता माळेवाला पुढे गेल्यानंतर ते उघडून देणार 5 मजली बिल्डिंग आपल्याला. ही संतांची कृपा आहे, ताकद आहे. आणि म्हणून मी हमेशा सांगतो, नेहमी सांगतो, तुमच्या दारात संत येत आहेत ना, जेवणासाठी येत नाही, बिलकुल नाही. तुमच्या घरातले दोष खाण्यासाठी येत आहेत. तुम्हाला वाटत असं ना अन्न खातात, अन्न खाण्यासाठी येत नाही. ते तुमच्या घरातले दोष घालवण्यासाठी, तुमच्या असणाऱ्या घरातले पाप संपवण्यासाठी आणि तुमचं असणारं घर सोन्यासारखं रोज नित्य निवादी दिवाळी व्हावी म्हणून हे तुमच्या इथं दिंडी येते. हे तुमचं भाग्य समजा. आणि परम भाग्य तुमच्यासारखे मालक आम्हाला लाभले. हे नाही खडा बिलकुल होणार नाही. 36 वर्ष झालं ना, खडा कुठे 31 वर्ष झालं ना, म्हणजे 36 होणारच की. पुढे आपलं भांडवून घेतलेलं बरोबर 5 वर्ष एक्स्ट्रा. त्याला तो अनुभव आलाय. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला पण पावती दिंडीची मालकाकडं तुम्ही ज्यांच्या खजिनदार असतील त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहू नका. नाहीतर होते काय माहिती का, बोलू का नको बोलू बाई. बिशी तर येत नाही, घरी गेला 8 दिवस सलाईनवर झोपलेली. तुला काय झालं, लय जातलं वारीला. बिल डॉक्टर मला 15,000 रुपये, 1000 तिथं द्यायचं तर 15 गेलं. इथं सोपं नाही महाराज आहे का. म्हणून या जीवनातला खरा अर्थ जर मतितार्थ उद्धार व्हायचा असेल ना, दया क्षमा शांती ठेवा, माघार घ्यायला शिका. या कलियुगात माघार जो घेईल तोच जगलेला आहे बरं का. आमच्यामध्ये बघा आता मी 2 मी त्यांच्याकडे आलो ना, ते म्हणतात तुम्ही म्हणा, ते म्हणतात तुम्ही म्हणा, ते म्हणतात तुम्ही म्हणा.
आमच्याकडे दुसरीकडे कुठे गेला असता तेवढा आहे आपल्यासारखा कोण गायक हे भाऊ आपल्याला आता आपल्याला माहिती आमची वडील पीटी मास्तर होते आहे ना होते का नाही एक नंबर पीटी वाजवायचे बाबा महाराज सातारकर ढोक महाराज शांतीनाथ महाराज हे पीटी वाजवायचे गावात भोजन चालू झालं ना त्याला बाबा भोजन चालू झालं ना आपल्याशिवाय काय होतंय हा आपल्याशिवाय काय होतंय आपल्याशिवाय काय होतंय तसं आमचं आबा म्हणायचं आपल्याशिवाय तुळसवाली असतील सगळी असतील सर्वांच्या चरणावरती पुन्हा येताना मस्तक होतो मस्तक हे या जय विठ्ठल